गुंतरेले मनवेडे तुझ्या सवे भाग 14. हा भाग रोमॅन्टिक आहे, वाचकाने समजून घेऊन वाचावा. आज आमची सुहागरात होती, हनीमून. सगळ्यांच्या कल्पना असतात तशाच माझ्याही होत्या. एक एक करत सर्व झोपायला जायला लागले. टी व्ही चालू होता आणि वेदी फक्त बघत होती. आता आई, मी आणि वेदी तेवढे हॉलमध्ये बसलो होतो. मी तर हवेतच होतो. नुसते विचार करून करून थकलो होतो. इतके दिवस वाट पाहिली तो क्षण खूप जवळ होता. अजूनपर्यंत वेदीला फक्त मिठी मारली होती. तिला अजून जवळ घ्यायचं होतं. माझ्या स्पर्शाने तिला शहारताना बघायचं होतं. अजून काय काय स्वप्न रंगवली होती. पिक्चरमध्ये दाखवतात तशी वेदी पदर पकडून बसणार, मी हळूच जाणार आणि पदर बाजूला करणार. सगळे घोडे हवेतच उडाले. जेव्हा वेदी जागची हालायला मागेना. मी रूम पाहिली तर खूप छान सजवली होती. छान सुगंध दरवळत होता खोलीत. मी रूममध्ये 10 मिनिटं वाट बघितली, पण ती काही यायचं नाव घेत नव्हती. तिच्यावर जबरदस्ती करायची नव्हती मला. मनाची तयारी केली की जेव्हा तुला मन करेल तेव्हाच तू माझ्या खोलीत ये. तोपर्यंत आईबरोबर झोप सांगायची. खोलीबाहेर आलो तर वेदीसोबत आईही बसली होती. तिला बघून मी मागे वळलो. तिच्यासमोर वेदीला काही सांगायला कसं तरी वाटत होतं. तेवढ्यात आई उठून आत गेली. मी लगेचच वेदीजवळ आलो. तिच्याजवळ येऊन बसलो. तशी ती थोडी बाजूला झाली. वेदी, काय झालं? तू का नाही आपल्या खोलीत येत आहेस? मी तिला थोडा नाराज होतो म्हणालो. सजवलेली खोली माझ्या डोळ्यासमोर येत होती. ती काहीच बोलली नाही. तू आईसोबत झोप. जेव्हा तुला वाटेल माझ्या खोलीत यावंसं तेव्हाच ये. मी तिला एवढं सांगून खोलीत जायला उठतच होतो की आई ग्लास घेऊन आली. ते बघून माझे डोळे मोठे झाले होते. इतके वर्ष वेदीसोबत घालवून पण वेदी आज यायला तयार नव्हती माझ्यासोबत. आता हा ग्लास बघून कशी रिॲक्ट होईल माहीत नव्हतं. पण एक खात्री होती, किती झालं तरी आईला दुखावणार नव्हती ती. मला वेदीचं हे नवं रूप दिसत होतं. मला वाटलेलं माझ्या एवढीच तीही उत्सुक असेल. कधी आपल्या खोलीत जाऊ असं तिलाही होईल. पण इथे तर वेगळंच होतं सगळं. मला तर तिचे ओठ मोहित करत होते. इतके दिवस ज्यांच्याकडे एवढं लक्ष नव्हतं तेच ओठ आज मला खुणावत होते, जवळ बोलावत होते. आईने वेदीला हाताला धरून उठवलं, कारण ती उठतच नव्हती. मला डोळ्यांनीच आत जायला सांगितलं. मी आईने सांगितल्यावर आत निघून आलो. थोडासा नाराज होतो. माहीत नव्हतं आजच्या दिवशी वेदी असं काही करेल. मी तर फार खुशीत होतो. तिला घट्ट मिठीत घेण्याची स्वप्न रंगवत होतो. पहिल्यापासूनच मी रोमॅन्टिक मूडचा. त्यामुळे लग्न झाल्यावर माझ्या कल्पनांना सीमा नव्हती. 5 मिनिटं झाली तरी वेदी आली नव्हती. आईचं ऐकत नाही की काय हा विचार करून मी उठलो तर वेदीला घेऊन आई दरवाजात पोचली होती आणि मी आतून आवाज ऐकत होतो. आई तिला सांगत होती, आता माझ्या मुलाची जबाबदारी तुझ्यावर. अजूनपर्यंत सांभाळलं, आता तुला दिलाय, त्याला सांभाळ, समजून घे. असं त्याच्यापासून लांब राहून तुला कसं चालेल? तुला वेळ हवा असेल तर त्याला सांग. मी हळूच दरवाजाच्या फटीतून बघितलं तर दोघी तिथेच उभ्या होत्या. वेदीच्या डोळ्यात पाणी होतं. वेडी रे माझी वेडी. मनात विचार चमकून गेला. आईला तिने जोरात मिठी मारली आणि रडली. अरे बापरे, हे तर सगळं नवीन होतं माझ्यासाठी आणि जास्तच होतं. मी काय राक्षस थोडी आहे ना, तिला खाणार थोडीच होतो. मलाच माझं वाईट वाटत होतं. काय स्वप्न होती माझी आणि काय वास्तव आहे, मलाच माझं हसू आलं. 7वीपासून वेदीसोबत मी होतो, त्यामुळे असं काही करेल ही अपेक्षाच नव्हती. मी पुन्हा बेडवर येऊन बसलो. मला वेदीशी बोलायचं होतं, पण पांघरून घेऊन बेडवर आडवा झालो. झोप येणं शक्य नव्हतं.
आतमध्ये वेगळीच घालमेल जाणवली. वेदीवर माझं मनापासून प्रेम होतं, म्हणूनच तिच्यासोबतचे प्रत्येक क्षण मला छान घालवायचे होते. म्हणून मी या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होतो. मला देव आणि नातेवाईक फिरण्यात रस नव्हता. लग्न करून तिच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात करायची होती. पण वेदीला असं बघून मला सगळ्या भावनांची उलथापालथ माझ्या मनात होताना दिसत होती. थोडा राग, थोडा हळवेपणा आणि प्रेम, ओढ, आतुरता, थोडा आतताईपणा, घाई, संयम, संभ्रम, अधीरता. या थोड्याशा कालावधीत मी भावनांच्या पुरात गडबडलो होतो पुरता. आई अजूनही तिला समजावत होती, यातून सर्वच मुलींना जायला लागतं. तू अशी वागलीस तर माझ्या मुलाचं कठीण होईल. डोळेपूस हे आनंदाचे क्षण आहेत, फक्त तुमच्या दोघांचे क्षण आहेत. ते दोघांनी आनंद घ्या. आणि मी सांगते, आता घाबरतेस, नंतर त्याच्याशिवाय राहायची नाहीस. आईने दरवाजा उघडला होता. तिचे गाल पकडत आई बोलत होती. तिच्या हातात ग्लास देत ती पुढे आली. मला एक फटका दिला. काय रे, तुला एवढ्या लवकर झोप आली? उठ आधी. आता तिला काय सांगू माझं काय चाललं होतं आतमध्ये. झोपायचं फक्त नाटक होतं. पण काही न बोलता मी उठून बाजूला झालो. आईने आमचा बेड सारखा केला. हे सर्व रीत वगैरे माहीत नव्हती. आई मुलाच्या संसारासाठी त्याचा बेड लावून देते. आई माझ्याजवळ आली आणि डोक्यावरून हात फिरवला. सुखाने संसार करा, जपा एकमेकांना. तुझी अमानत तुला दिली, जास्त काही करू नकोस. आई असं म्हणाली आणि पोटात गुदगुल्या झाल्या माझ्या. आई असं सांगते का? मी न राहून खाली मान घातली. कदाचित माझी आई माझ्यापेक्षा जास्त ओळखत होती मला. आई निघून गेली. दरवाजा लागला. आवाजाने मी भानावर आलो. विचार सर्व झटकले आणि दरवाजाला कडी घातली आतून. वेदी ग्लास घेऊन तिथेच उभी होती. ग्लास ठेवायची तसदी घेतली नव्हती तिने. मी टीचर आणि ती स्टुडंट असल्यासारखी. ग्लास ठेवून झोप असं सांगावं आणि आपणही झोपून द्यावं की तिच्याशी बोलावं कळत नव्हतं मला. मी दरवाजा बंद करून लाईट बंद केला व डिम लाईट लावली. मागे वळलो तर वेदीची चुळबुळ चालू होती. पाठमोरी वेदी खूप छान दिसत होती. वाटतं तितकं काहीच सोपं नसतं हे मला आता कळलं होतं. ग्लास ठेवून झोप सांगायला मन करत नव्हतं, पण तिलाही थोडं समजून घ्यायची गरज होती. यापुढे आयुष्यात रोज सुहागरात अनुभवायची असेल तर आजची सुहागरात विसरायला हवी होती मोठ्या मनाने. हे जाणलं होतं माझ्या मनाने. मी तिच्याकडे वळलो. माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. खोलीतल्या मंद लाईटच्या प्रकाशात वेदी अजूनच छान दिसत होती. तिला या क्षणी मिठीत घ्यायची खूप इच्छा होत असतानाच स्वतःला रोखून ठेवायचं म्हणजे कसरत चालली होती. एक एक पावलागणिक मी स्वतःला विसरून वेदीत हरवत चाललो होतो. अशा वेळी मी स्वतःला आठवण करून देत होतो की तिच्याजवळ जायचं नाही. मी जवळ जाऊन वेदीला आवाज दिला. वेदी. ग्लास ठेवून तिथे टेबलवर आणि झोप इथे बेडवर. मीही बेडवर बसत म्हणालो. तरीही ती जागची हल्ली नव्हती. शेवटी मीच तिच्या हातातलं ग्लास ठेवून त्यात बघितलं तर दूध होतं. इतक्या वर्षात आईने कधीच दूध दिलं नाही. मला वाटलं होतं पाणी असावं, पण दूध. मी तो ग्लास टेबलवर ठेवला. तिला जबरदस्ती बेडवर बसवलं. मी जेव्हा तिला बेडवर यायला हात पकडला तेव्हा थंडगार पडले होते. हे देवा, वेदीचं काय करू? तिला माझ्याकडे बघायला सांगितलं. वेदी, काय हा वेडेपणा? तुला माझी एवढी भीती वाटते? मी तुझ्या मनाविरुद्ध कधी हात लावलाय का? मी तिची हनुवटी पकडत विचारलं. तू माझ्याशी तुला जे वाटतं ते बोलू शकतेस. मला भीती वाटते तुझ्याजवळ येण्याची. मला थोडा वेळ हवा आहे, वेदी म्हणाली आणि मी तिच्याकडे डोळ्यात मिश्किल भाव आणत बघितलं.
तिने नजर वळवली. मी तिच्या थोडं अजून जवळ गेलो, अगदी कानाजवळ गेलो व म्हणालो, खूपच छान दिसतेस. माझं काही खरं नाही. मी इतकी वर्ष वाट बघितली, अजून किती वाट बघू. मी माझा चेहरा एकदम केविलवाणा करत बोललो. हळूच माझा हात तिच्या खांद्यावर ठेवला. ती शहारली तसा मी माझा हात पुढे नेत अजूनच घट्ट केला. ती माझ्या मिठीतून बाजूला जायला धडपड करत होती, पण मला तिला जाऊ द्यायचं नव्हतं. वेदी, मी अस्पष्ट आवाजात तिचं नाव घेतलं. आता जवळ होऊन मी तिच्या ओठांवर माझे ओठ टेकवले. हे इतके नकळत घडलं होतं की मला तिने जोर लावून हाताने बाजूला केलं तेव्हाच कळालं. झोप, काही नाही करत आहे, झोप, बसून राहू नकोस. मी तिला सोडलं आणि तिच्याकडे पाठ करून झोपलो. झोप येत नव्हती, पण आत्ता जर अजून थोडा वेळ जरी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला असता तर स्वतःला तिच्या अजून जवळ जाण्यापासून थांबवू शकलो नसतो. किती कठीण होतं ते. वाढलेले श्वास आणि तापलेले शरीर भान विसरायला लावत होतं. वेदीचं सौंदर्य मला भुरळ पाडून गेलं होतं. कधी सर्व करणार होतो माहीत नाही, पण या क्षणी तरी झोपायलाच हवं होतं. बाजूला बेड दबलेला जाणवला तसा मीही थोडा निर्धास्त झालो. झोपली बाबा एकदाची. थोडा रिलॅक्स होऊन मन शांत झाल्यावर विचारातून कधीतरी झोप लागली. सकाळी जाग आली तेव्हा वेदी अगदी माझ्या छातीकडे तोंड ठेवून झोपली होती. माझी पहिली आणि शेवटची सुहागरात माझ्या कायम लक्षात राहिली. पहिल्यांदाच एवढं रोमॅन्टिक लिहिलं आहे. काही चुकलं तर माफ करा. तुम्हाला तुमचे क्षण आठवलेच असतील वाचताना. जास्त अश्लील वाटणार नाही याची काळजी घेत लिहिलं आहे. तरीही काही वाटलं तर नक्कीच सांगा. धन्यवाद.